अधिक महिन्याचा स्वामी होण्यास कोणतेही देव तयार नव्हते. तेव्हा सर्व ऋषींनी भगवान विष्णूची प्रार्थना केली आणि भगवान विष्णू स्वतः या महिन्याचा भार स्वीकारला आणि त्याला पुरुषोत्तम उत्तपुरुष हे आपले नाव दिले. हा महिना आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी सर्वोत्तम मानला जातो. या काळात सांसारिक सुखापेक्षा ईश्वर चैतन्यावर भर दिली जाते. गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र, फळाचे दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तर हा असा प्रभावी महिना आहे. या महिन्यात केलेली कोणतेही नामस्मरण किंवा उपाय किंवा पूजापाठ याला दुप्पटीने फळ मिळते. असं म्हणलं जातं की या महिन्यात केलेली सेवेचे 100% फळ तुम्हाला मिळणारच. म्हणून तुम्हाला काही सेवा करायच्या असतात. तशीच मी आज एक सेवा सांगणार आहे. ते केल्याने तुमच्या घरातील जी दारिद्र्यता आहे ती नष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये भगवान माता लक्ष्मीचा वास सदैव राहील. असा हा कारगर उपाय तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, 17 मेपासून ते आपलं अधिक महिना संपेपर्यंत 15 जूनपर्यंत तुम्हाला हा उपाय केव्हाही केला तरी चालेल. हा उपाय करण्याची दिवस म्हणजे गुरुवार किंवा शुक्रवार. या दिवशी तुम्ही हा उपाय करायचा. तुम्हाला जमते बाहेर अंगणात जर तुळस असेल तर तुळशीच्या तुम्हाला वाळलेल्या सुकलेल्या काड्या घ्यायच्या आहे. 7 काड्या घ्यायच्या किंवा 11 काड्या घ्यायच्या आहे. त्या काड्याला लाल जे आपले असतं लाल कलरची जी दोऱ्याचा रील असतो त्याने तुम्हाला त्या 7 काड्या बांधून घ्यायच्या आहे. आणि बांधल्यानंतर त्या काड्याला आपल्या देवघरामध्ये श्री विष्णूचा जर तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो समोर तुम्हाला ठेवायचा आहे. आणि फोटो समोर ठेवून तुम्हाला त्या काड्या ठेवून तुम्हाला म्हणायचं आहे, हे श्री विष्णू, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी माझ्या घरातली दारिद्र्यता नष्ट करा, माझ्या घरी सदैव तुमचा वास राहू द्या. अशी प्रार्थना तुम्हाला त्या काड्या विष्णूच्या समोर ठेवून करायची आहे. ही प्रार्थना करून तुम्हाला त्या काड्या एक लाल पोटलीमध्ये बांधायच्या आहे आणि ती पोटली विशेष ठिकाणी तुम्हाला बांधायची आहे. ते विशेष ठिकाण म्हणजे कोणतं तर दरवाजाचा समोरचा दरवाजा. त्या समोरच्या दरवाजाच्या पाठीमागे आतल्या साईडने आपल्याला हे उजव्या हाताला ही पोटली बांधायची आहे. जर तुमच्याकडं नसेल, तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही बांधू शकत नाही, तर तुम्हाला आणखीन एक दुसरा पर्याय आहे. तो म्हणजे उत्तर दिशेला ही पोटली तुम्ही घरामध्ये बांधू शकता. तर अशा प्रकारे ही पोटली तुम्हाला घरामध्ये बांधायची आहे. बांधतानाही श्री वासुदेवाय नमः, श्री वासुदेवाय नमः, माता लक्ष्मी नमः असं नाव स्मरून तुम्हाला ही पोटली बांधायची. आणि मनोमन तुम्हाला भाव ठेवायचा आहे की माझ्या घरातली सगळी दारिद्र्य नष्ट होणार आहे, माझ्या घरात सुख संपत्ती लाभणार आहे. अशी प्रार्थना करून तुम्हाला ही पोटली बांधायची आहे. आणि श्रद्धेने आणि भक्तीने हा उपाय करायचा आहे. या उपायाचे फळ तुम्हाला नक्कीच लाभेल. तर बघा, असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कुठून बघताय. तर माझे व्हिडिओ थोडेही युजफुल वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.